सावकारांचं घर आलं. आज मला खायत वाटतं घरी. आज जाऊन काहीतरी सोय करावाच लागेल. हा तर माझा मोठा दादा आहे. मी तर जास्तच दारू पिली. आता आईला सांगायला पाहिजे. अजून चढली कुठं? अजून चढवायचंय. मामा सावकार आहेत का? आहेत ना, बसले त्याला जवळ. सावकार तुमचा विजय असो. अरे तू क्या परत पिऊन आला तू? हो मालक, मी दारू पिलीच नाही. मी दारू पितच नाही. मला अजून 1,000 रुपये द्या ना मालक. मालक यांनी 9,000 आधीच घेऊन टाकले. अजून 1,000 मागतोय. मालक 1,000 द्या ना मालक. 1,000 द्या. त्याच्या नावावर अजून 1,000 टिप. 1,000 झाले. धन्य मालक. मी तुमचे लवकरात लवकर तुमचे पैसे तुम्हाला परत करतो. 4-5 दिवस तर सोय होईलच. काय काय म्हातारे, काल तुझ्या पोराने पैसे नेलेत. मालक फक्त 1 महिना मालक. माझं पोरग पैसे देईल मालक. फक्त 1 महिना. माझं पोरग कधी चुकीचं काम नाही करू शकत मालक. फक्त 1 महिना द्या मालक. फक्त 1 महिना. बस झाले तुमच्या. उद्या परवा 1 महिन्याच्या आतमध्ये पैसे पाहिजे. पैसे नाही दिले तुमचं घर आणि तुमची जमीन माझ्या नावावर करून घेतो. मालक असं नको करू मालक. मालक असं नको करू मालक. चला रे. मालक आम्हाला टाइम द्या थोडासा. मालक आम्हाला टाइम द्या थोडा मालक. आई, मी जर मोठा असलो असतो ना, त्या सावकारला चांगलंच दाखवलं असतो. बाळा देव सर्व बघतो रे. तू नको काळजी करू. तुझा दादा येईल, परत येईल, नक्की येईल. चल बाळा आपल्याला रानात जायचंय. सावकाश ये बरं, पडशील नाही तर. बस मालक. मालक ही आपली जागा आहे. मालक तो बघा पांड्या. पकड त्याला. पकडून आला त्याला. आई, हा तर आपल्या गावातला पांड्या आहे. त्याच्यासारखंच आपल्या दादाला मारणार. नाही रे बाळा, आपल्या दादाला नाही मारणार. चल ए म्हातारे, भाकरी कशाला ठेवू देतो? तुझा पोरगा मेला. हे देवा, माझ्या पोराला सुखरूप ठेव देवा. असं काही नको करू देवा. माझ्या दादा पोराला परत येईल सुखरूप ठेव. का? हो बाळा, दादा नक्की ये रे बाळा. नक्की ये. ही गाडी कोणाची आली आमच्या गावात? अरे तो रमेशच आहे ना? रमेश, माझा रमेश आला. माझा रमेश आला. रमेश
आई 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 मला माफ कर आई आई मला माफ कर तुला न सांगता मी गेलो आई आई मला माफ कर आई रमेश माझा रमेश आला बाळा तू हो माई माझं मन सांगत होतं रे रमेश तू नक्की येणार मी आलो आई बाळा मी आलो आई आता मी तुला परत सोडून जाणार नाही आई आई आता माझा लहान भाऊ ना हो रे रमेश हा तुझा लहान भाऊ किती वर्षापासून आम्ही वाट बघतोय रे तुझी रोज आठवण करायचा तो रोज बोलायचा दादा कधी येणार आता मी आलो आई आई त्या सावकाराने तुम्हाला लय सतवला असं ऐकण्यात आला मला हो रे बाळा रमेश तू गेलास रे कुठेतरी तू गेल्यापासून या गावकऱ्यांनी त्या सावकाराने आम्हाला लय छळलं आमचं जगणं मुश्किल करून टाकलं आम्ही दिवस कसे काढत होतो माझी माऊली तू टेन्शन घेऊ नको मी आता आलोय ना ती सावकाराला चांगलंच बघून येतो चल रमेश ऐक रे बाळा थांब जरा सावकार अरे थांबा रे. एक गोष्ट लक्षात ठेव तू माझ्या आईला माझ्या भावाला या संपूर्ण गावासमोर तू माझ्या आईची बेइज्जती काढलीस माझी जमीन माझं घरदार तुझ्या नावावरून डोलात तुला काय वाटला मी पुण्य आणणार नाही मी तुम्हाला सर्वांना बघून घेईल ह्याच्या पुढे माझ्या आईला माझ्या भावाला जर चिडलात तर तुमची खैर केली जाणार नाही वेळ प्रत्येकाची येते काल वाईट वेळ माझा होता आणि आज वेळ तुमची आहे आईच्या वाट पाहण्याची थट्टा कधी करू नका कारण तिचा पोरगा परत आलं की सगळं गाव तिच्या पायाशी झुकतं आईचं मन कधी खोटं नसतं